आता मी ज्योतिबाला मी आता जाणारच नाही लवकर, पुढे मरून पडलं मी घरातच बसणार. ह्या पोरांना घेऊन जा माझ्यावरच फिरायला. आणि नाही ही पोर नाही, जर तुम्ही माझ्याशिवाय फिरायला गेला बघा फिरायला नाही आम्ही ते नाही म्हणत आहे. 1,40,000 घालवले तू आता. हा प्रेम दाखव एकदा, प्रेम दाखव माहिती सही मला सारे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि एवढ्या रात्री हा ब्लॉग चालू केल्याचं कारण मित्रांनो असं आहे की मित्रांनो आम्ही आज चाललोय आता खरं तर आमच्या कुलदैवताला, म्हणजेच कुठं तर ज्योतिबाच्या दर्शनाला, म्हणजेच महालक्ष्मी आणि ज्योतिबा हे करणार आहे आज. तर आता आम्ही संध्याकाळचं निघालोय कारण की पाठ आपण पोहोचणार आहे कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला पोहोचल्यानंतर सकाळ सकाळ आपण दर्शन घेणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे निघालोय. सगळे म्हणजे कोण तर ही मेन पोर नाहीये. पोर जरा नाराज झालेत. काय बा काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की आता रडते ते पण काय करणार ना, शाळेत जायचं त्यामुळे त्यांना घेऊन नाही चाललो. हा यायचा प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की पण आता काय आलंय आमचे साडू पहिल्यांदा निघाले ते, त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर चाललोय. त्यामुळे ह्यांना जागा नाही होणार गाडीमध्ये, त्यामुळे आम्हाला यंदा घेत नाहीये. मी टाळतोय त्यांना, पण एक प्रॉमिस करतो की आल्यानंतर तुम्हाला आम्ही मॉलला नेईन. आणि त्यांना आपल्याला खरं तर पिकअप करायचंय वाकडमध्ये. तर वाकडमधून जायचं आपल्याला तिथून. तर सुषमाने आता मस्त बॅग भरलेली आहे. एकच दिवसाचा स्टे आहे, त्यामुळे काही जास्त कपडे वगैरे नाही घेतलेली. बऱ्याच दिवस झाले जायचा प्लॅनिंग होता आणि तो आता फायनली निघालोय आम्ही. तर चला निघायचं का? चल रे जातो बाळा, बाय. रडू नका, चला बाय करा. आलो जाऊ आपण, आल्यावर म्हणलं जाऊ म्हणल्या जाऊ. हा जाऊ म्हणल्या जाऊ. चल सगळं पप्पामुळे झालेलं आहे, मी त्याला कारणीभूत नाहीये. हा चला पप्पामुळे झालेलं आहे सगळं. चला बाय बाय बाय. चला तर मित्रांनो फायनली निघालोय आम्ही. बरं रडते ते, वाईट वाटतंय पण चला, कारण गाडीमध्ये जागा नाही सध्या तरी. पण आल्यानंतर नक्कीच दुसऱ्या ट्रिपला जायचं आपल्याला. खरं तर संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे काय रस्त्यावरती गर्दी जरा कमीच होती. त्यामुळे आम्ही झटक्यांनी खरं तर पिंपळे निलखला जाऊन पोहोचलो. रस्त्यावरती गर्दी कमी असल्यामुळं जास्त वेळ काही गेला नाही आणि आम्ही येऊन पोहोचलो साडूच्या इथे. फायनली पोहोचलोय आता आपण काजलच्या घरापाशी. सगळे सामसूम झालेली आहे. इथं आहे तिथं आतमध्ये घर. खरं तर आम्ही दिलेल्या टायमापेक्षा जरा लेटच आलो होतो, त्यामुळे सोयराबाई झोपली होती. झोपेतून सुषमाने उठवली. आणि कसं असतं मावशीचं प्रेम, ते प्रेम दाखवतपर्यंत सगळं उरकून झालेलं होतं. त्यामुळे आम्ही लगेच तिथून वेळ न घालवता तिथून डायरेक्ट निघालो ते पुढच्या प्रवासाला. कर बाय कर. खेड शिवापूरच्या पुढे गेलो आणि आम्हाला दिसला तो शेल पंप दिसल्यावरती म्हणलो जरा काहीतरी खरेदी करायला पाहिजे, कारण की गाडीमध्ये संध्याकाळच्या वेळेस काय लागेल सांगता येत नाही. आम्ही खरेदी केली आणि पुढचा प्रवास चालू केला. तवरच गाडी एकदम भला मोठा पाऊस चालू आला. पाऊस इतका जोरदार होता की बोलायला नको. बऱ्याच वेळ पाऊसाची रनिंग केल्यानंतर थोडा वेळ थांबलो एका पंपावरती सुद्धा पाऊस चालूच होता. त्यामुळे कसं आहे थोडंसं फ्रेश वगैरे झालो, तोपर्यंत गाडी इथं बाजूला लावून ठेवली होती. पावसाचा तुम्ही अंदाज घेऊ शकता किती पाऊस आहे. त्यामुळे पुढं गेल्यानंतर थोडंसं एक चहाची टपरी दिसली. चहाचे तिथं थोडंसं चहा प्याला आणि तिथंच असलेल्या एका पंपावरती CNG भरून घेतला, कारण की आपल्या गाडीत CNG असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे CNG किती वेळा भरायला लागतो. त्यानंतर पाठ आम्ही जाऊन पोचलो ते 3:30ला ते कोल्हापूरच्या या महालक्ष्मी मंदिराच्या जवळ. तर मित्रांनो आता पोचलोय मंदिराच्या जवळ आणि तुम्ही बघू शकता आता वाजले 5:30. आरतीचा टाईम झालेला आहे. पण आता आंघोळीला थांबलो आपण इथं. आणि इथं आपण आता मस्त आंघोळ करणार आहे. 50 रुपये पर पर्सन. तर पटकीने आंघोळ घेऊन लगेच दर्शन जायचं, लगेच ज्योतिबाच्या डोंगरावर जायचं. आता चाललं दर्शनाला आम्ही. तर मित्रांनो फायनली सुषमा दर्शन झालंय. बरं वाटलं ना तुला? बरं वाटलं. हां बरं वाटलं काजलसाठी. ठीक आहे. तर मस्त वेगळे श्रावण महिन्यामध्ये चांगलं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो बघू शकताय गर्दी एकदम कमी आहे. पटकन दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थेमध्ये. आणि सगळे दुकानं सुद्धा उघडलेली आहे. 7 वाजलेले, 7:45 वाजता. नाही आता इथून पुढे गर्दी वाढते इथं, त्यामुळे सकाळ आपल्याला लवकर झालं तर टेन्शन नाही. दसरा सकाळ हां एवढं भारी आहे ना, एवढी भारी साडी घातली म्हणून घेतलं, त्यांनी नसतं घेतलं. हा बसतो ना. मित्रांनो आलो ना कोल्हापूरला तर हे खायला लागतं. तर मग खातोय ॲप्पी आणि उडीद वडा पण मागवलाय, पण त्याच्या आधी ॲप्पी खातो.
काय लागलं रे तुला भूक लागली का? प्रेम दाखव एकदा, प्रेम दाखव माहिती सही मला चालेल. बघ कसं बघा. हा मग असं कोल्हापूर चालू ना मित्रांनो, ते खायला लागतं आपल्याला बरोबर. सुषमाने मस्त हे घेतलंय, मुला उपास आहे, छानपैकी खाऊन झाले. आमचं पण भरपूर मजबूत खाल्लेलं आहे. आता बघा सकाळची वेळ आहे, एकदम गर्दी कमी आहे, गाडी पण आपण तिथं लावलेली आहे, त्यामुळे सकाळ सकाळ आली की तुमची गाडी डायरेक्ट त्या गेटपर्यंत येते. तू कमी खाल्लं रे काजल, कमी खाल्लं. उपास आहे का तुला? सुषमाला ठीक आहे उपास आहे. परत थोड्या वेळाने नाश्ता केला आणि निघालो ते ज्योतिबाच्या डोंगरावरती. सकाळची वेळ होती त्यामुळे रस्ता मोकळाच होता, परंतु एकदम मस्त असं वातावरण पाहायला भेटत होतं. जसजसं डोंगर माथ्यावरती येऊ लागलं तसं पांढरं शुभ्र धुकं आमच्या खरं तर स्वागतालाच उभं राहिलं वाटत होतं. तर असं पद्धतीने आम्ही येऊन पोचलो ते डोंगरावर. घाल मोठे मोठे घास घाल तोंडात. काजल काजल उतर, काजल उतला खाल्ली उतला. तर फायनली मित्रांनो आपण पोचतोय डोंगरावरती, आणि डोंगरावरचं धुकं बघा. आम्ही इतक्या लवकर आलो होतो की डोंगरावरती असलेल्या पायऱ्यांवरची दुकानं अजूनही उघडलेली नव्हती. आता कळत दिसायला लागली. आता इथं आपल्याला चप्पल काढायला लागणार आहे. तर मित्रांनो हे बघू शकताय मस्त धुक्यामध्ये आहे ना, हा जो गुलाल आहे तो कसा दिसतोय बघा. सगळे लोक आता सकाळच्या वेळेस छानशे दर्शनाला आलेले. आम्ही पण आलोय दर्शनाला, काही जास्त गर्दी नाही. आमचे मित्र खरं तर सोमनाथ भाऊ याच मंदिरामध्ये पुजारी आहेत. त्यांनी आम्हाला गाभाऱ्यामधनं प्रसाद देव केला. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. एकदम गाभाऱ्यात जाऊन अजून काही गर्दी चालू झाली नव्हती. सकाळ सकाळ दर्शन झालं आणि भारी वाटलेलं आहे. तर बघू शकता आत्ता थोडीशी गर्दी वाढायला लागलेली आहे. आणि कुलदैवाचं दर्शन झाल्यानंतर जी आनंद असतो ना, प्रसन्नता असते ना, ते आता भारी वाटायला लागलेली. यांनी थोडं दर्शन घेत उभे राहिलं सगळे ज्योतिबाच्या नावानं, चांगलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मित्रांनो आम्ही फायनली आलोय ज्योतिबाला. आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवारामध्ये दर्शन सुद्धा झालंय, मस्त दर्शन झालंय. आज खरं तर यात्रा आहे, यात्रा असली तरी 2 दिवस तरी यात्रा असूनही चांगलं दर्शन चांगलं दर्शन आलं. मित्र होता आपला, मित्राने आपल्याला तिथं देवाऱ्याच्या जवळ नेऊन आपल्याला मस्तपैकी दर्शन घडून आणि त्याचं करतं मनापासून धन्यवाद मानतो. एवढ्या लांब येऊन व्यवस्थित दर्शन झालंय. पण आता मात्र आहे ना गर्दी वाढायला लागलेली आहे. त्यामुळे मित्रांनो जरा लवकर येण्याचा फायदा झालेला आहे, कारण की तोबा लगेच नंतर यात्रेनिमित्त लोक जास्त वाढतात, गाड्या खालीच लागतात. तर चला आपलं दर्शन व्यवस्थित झालं आहे. तर आज आपण राहणार आहे कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूरमध्ये मग संध्याकाळी कोल्हापूरचा आनंद घेणार आहे. आणि कोल्हापूरचे जे कोल्हापूर मार्केट आहे ते सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहे. यात्रेनिमित्त आहे ना मस्तपैकी सगळे पेढे वगैरे जास्त लावलेले दिसत आहेत. तर मित्रांनो फायनली आपण घेतलं आहे रूम महालक्ष्मी मंदिराच्या जवळ. तर तुम्हाला मी रूम दाखवते कसा आहे रूम इथे बघा. तर हा आहे आपला रूम, आपण बॅग ठेवलेली आहे मग अशीच. तर हा आहे आपला मस्त आई स्पेस, मस्त छान रूम. आणि बाहेरच्या बाजूला इकडं काय माहिती, इकडं आहे मेन मार्केट, आणि त्याच्या पुढं इकडं आहे मंदिर, जे आपल्याला महालक्ष्मीचं संध्याकाळी आपण दर्शन घेऊ शकतो तिथे जाऊन. तर रूम कसा वाटला, आणि एक अंदाज प्राईस सांगा किती असेल याची. किती प्राईस आहे, किती असेल, तुम्ही अंदाज लावला आहे का? लावला असेल ना, मी तुम्हाला आता खरी प्राईस सांगतो किती. तर मित्रांनो हा रूम दिला त्यांनी आपल्याला 1900 रुपयाला, नाही आपल्याला दिला त्यांनी 2100 रुपयाला. तर चांगला रूम आहे. याच्या अगोदर मी तर राहिलो होतो. इथून मंदिर सुद्धा जवळ आहे, सगळे मार्केट सुद्धा जवळ आहे, त्यामुळे आपण इथं हा रूम आपल्याला घेतलेला आहे. आणि हा मला आवडतो इथं रूम, कारण की इथनं सगळं जवळ आहे. तर चला फ्रेश हो जरा. मस्तपैकी फ्रेश झालो आणि पुन्हा एकदा रूमच्या बाहेर पडलो. तर मित्रांनो बाहेर पडणं म्हणजे काय, तर मित्रांनो खायचं होतं. त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथं कोल्हापूरमध्ये असलेले सुप्रसिद्ध असं मोहक लस्सी त्या ठिकाणी चाललो होतो. रिक्षा केला आणि मोहक लस्सीकडं निघालो. कोल्हापूरचं दर्शन घेत आम्ही जाऊन पोचलो ते मोहक लस्सीला. त्यामुळे घेतल्या पहिलं काय घेतलं तर मस्तपैकी लस्सी घेतली मोहक लस्सीची. आणि सुषमाला उपास होता त्यामुळे मस्तपैकी साबुदाणा वडा घेतला आणि एकदम भारी टेस्ट होते. आणि पुन्हा एकदा एक आठवण राहिली की बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी मी कोल्हापूरला होतो, याच वजन काट्यावरती वजन करायचा. तर मित्रांनो चला मस्तपैकी आवरून झालेलं आहे सगळं, परत फ्रेश झालं आहे. आता वाजले 6:30. तर आता आपण चाललोय
मस्त ते कोल्हापूरचं थोडंसं मार्केट बघू, देवीचं संध्याकाळचं दर्शन घेऊ किंवा मग आजूबाजूचं जे कोल्हापूर चपलीचं मार्केट आहे ते पाहू. स्वतः घेऊन चाललं याला आता काय काचे वगैरे कोल्हापूर सकाळी मस्त लस्सी बिस्सी ते. चलो सोयराबाईला आवडून आले तरी काय रडती. मार्केट फिरायचं, जे आवडेल ते घ्यायचं. बरं जास्त काय घेऊ नको पण नाही, जास्त काही नाही घेणार. शक्यतो करून चप्पलच बघायची. कोल्हापूरचे स्पेशल दागिने घेतात गावराईंची 100 रुपयाला. सोनं खरेदी करते काजला. किती तोळे घेते आता? 1,55,000 आहे. किती तोळे घेतलं फायनल तू? 1 तोळा. दाखव ना. 3 तोळे. 1 तोळ्यामध्ये काय घेतलंय? बापरे, 1 तोळ्यामध्ये घेतलंय. 1,40,000 घालवले तू आता. हा का ओरिजिनल किती? हा किती तोळे आहे का? नाही, किती रुपयाला घेतलं? 100 रुपयाला. हा तर 1,40,000 दागिना तुम्ही 100 रुपयात घेतलाय. मित्रांनो हे कपिला मार्केट आहे ना, इथं आता आतमध्ये जाऊ आपण. इथली जी भाजी मार्केट आहे ना ते बघू आपण. चला तर मित्रांनो आता आम्ही आलोय ना भाजी मार्केटला. तर इथलं मार्केट आहे ना थोडंसं मला कसं वेगळं वाटतं मला सांगतो. इथलं मार्केट आहे ते का वेगळं वाटतं तुला? भाज्या कशा वेगळं आहेत? म्हणजे घरगुती भाज्या एकदम अशा फ्रेश भाज्या, फ्रेश. हा आपल्या इथं अशा भाज्या भेटत नाही. बघा ना, एकदम सगळे शेतकरी बसल्यासारखे सगळे. सगळे असे जास्त भाज्या नाही, सगळे थोडे थोडे भाज्या. थोडे असं ढिगचे ढीग नाही. सगळे शेतकरी ढिगचे ढीग नाही जेणेकरून नाही का आणि गावरान. हे बघ ना एकदम थोड्या भाज्या आहे. असं ढीग नाहीये जेणेकरून नाही का ते सडले विडले असं नाही. सगळे गावरान आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू सगळ्या भाज्या गावरान. या मार्केटला जाऊ यायचं ना मी कधी 10 वर्षापूर्वी. आता जरा थोडासा फरक झालाय. जरा दुकानं जरा चांगली झाली जरा व्यवस्थित. गावरानच कोथिंबीर घरगुती भाजी आहे ना मित्रांनो कोल्हापूरला. बघा मित्रांनो आजींनी फक्त 4-5 मुळे ठेवल्यात आणि एवढंच घेऊन आले ते. तेवढंच कापवणार एकदम फ्रेश माल. विकणारे पण फ्रेश आहे लोक असे सगळे आपले मराठी. कोल्हापूरची फेमस चप्पल. मॅव कशी आहे मॅव? मार्केट बघते तिकडलं सगळं. तर आता आम्ही आलो चप्पल मार्केटला. कोल्हापूर स्पेशल कोल्हापूरचं जे खरंच नाव जे चप्पल दिलं जातं कोल्हापुरी चप्पल त्या मार्केटला आलं. तर गर्दी जरा कमी आहे. पावसाचे दिवस आहे. इतर वेळेस मित्रांनो तिथं थांबायला बसायला जागा नसते. किती आहे? भारी वाटते घे घेऊन टाक. कारण ही चप्पल आहे ना 800 रुपयाला सांगितली होती. ही 300 रुपयाला दिली आणि ही आहे ना 450ला सांगितली होती. 250 रुपयाला दिली शिवराज. तर मित्रांनो आता खरेदी आलेली आहे आणि आता जायचं आपल्याला इथली खास जी चौपटी आहे ज्या ठिकाणी खरं तर खायला वेळेला भेटते ते म्हणजे बिंदू चौकामध्ये असलेली खासबाग चौपटी. ती बघायला चाललोय आपण. ती कुठे आहे मित्रांनो? ही जी कमान आहे ना मेन तिथं बघा बिंदू चौक लिहिलं आहे. इथून आतमध्ये जायचं आपल्या डाव्या हाताला. इथं आहे ती खरं तर सगळ्यात मोठी कोल्हापूरची चौपटी. तिथं मस्तपैकी फास्ट फूड वगैरे तुम्हाला कोल्हापुरी आयटम जे खायला भेटेल. त्यातल्या चिकन पांढरा, तांबडा पांढरा रस्ता वगैरे सगळं खायला भेटेल. पण आता आम्ही काय खाणार नाहीये. पण आपण एकदा बघू तिथं आहे नक्की काय. श्रावण महिने असल्यामुळे आहे ना बऱ्यापैकी सगळे खाऊगल्ली बंद दिसते. पण बघू आपण काय भेटते. अजून सगळी दुकानं बंद. काय भेटते स्पेशल हे बघा मित्रांनो खाऊगल्ली. पण खूप दुकानं आहे ना हे बंद सगळे. आता मित्रांनो आपल्याला आता व्हेज खायचं आहे ना तर व्हेजची दुकानं बघायला नॉन व्हेजचं सगळं बंदच आज. त्याच्यामुळं सगळे चिकनचे पदार्थ तिकडे आहे. सँडविच, पानपुरी, आईस्क्रीम रोल आहे. इथं दुकानं भरपूर आहे पण सगळेच बंद आहे. ओके. तर मित्रांनो सगळं नॉन व्हेज आहे आणि व्हेजमध्ये काय पाहिजे तसं एवढं काही नाही आहे खाण्यासारखं. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की तिथं घरगुती खानवळ आहे तिथं जायचं आहे आणि तिथं मस्तपैकी आता सुषमाचा पण जरा उपास सोडू आणि मस्त तिथंच खाऊ आता जाऊन. तोंडाला पाणी सुटलं का? भूक लागले रे. पाणी थाळी मस्त जात बघू. चल आता आपण रिक्षा करू आणि डायरेक्ट जाऊ कारण की पाय जायला आता ताकद नाही राहिली जास्त. आणि आता आपण आता एक खानवळ आहे
ते आपण आता बघू इथं पुढं आहे का. आलेलो आहे आता आपण त्या खानवळीमध्ये. बघू कसे काय खानवळ. तर आता मी ना मस्तपैकी आहे ना स्पेशल शाकाहारी थाळी 160 रुपयाला ती घेतलेली आहे. त्याच्यात मस्त त्याच्यावरती ताव मारला आलेली आहे थाळी. काय काय आहे भाजी भाजी ना, मसूर हां सांबार आहे, पनीरची भाजी, खीर आहे, पापड. पिठ्याचा आहे, पापड आहे. वा 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 मस्त. कसं आलं जेवण सुषमा? छान होतं. इथं फुल झालं माझं फुल. डेअर माय डिअर गुडाड फुल जेवलं आपण तर झालं. तर मित्रांनो हे आहे आपलं हॉटेल. हे एकदम जवळच्या जवळ आहे. मस्त हॉटेल आहे. इथलं रिसेप्शन, एंट्रन्स, गॅलरी. गुड नाईट मित्रांनो. मस्त झोपतो आता. भरपूर जेवण झालंय. सकाळी घ्यायचंय आणि दमलोय झोपून. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बघा जेवण ह्याच्यावरूनच कळत असेल तुम्हाला. नाही एवढं नाही किती जेवलं. जेवले ते कमी बघा. जेवलं. कमी जेवलंय. गुड नाईट. बाय.